नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नगरसेविका ममता प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सखी कर्तृत्वाचा सन्मान उत्साहात। समाजाच्या विविध स्तरांवर शांतपणे जिद्दीने काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा पनवेलमध्ये गौरव। महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी तसेच त्यांना स्वयंरोजगार, उद्योग आणि प्रोडक्ट मार्केटिंगच्या नव्या संधींबाबत मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सखी कर्तृत्वाचा सन्मान हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला। नगरसेविका सौ ममता प्रीतम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि गार्गीज ग्रुप पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 15 मार्च 2026 रोजी भाजपा प्रीतम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालय पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ प्रमिला पाटील, ॲडव्होकेट स्मिता पाटील, डॉक्टर सुप्रिया सहस्त्रबुद्धे, सौ अर्चना परेश ठाकूर, कोशिश फाउंडेशन या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। तसेच माननीय नगराध्यक्षा चारुशिरा घरत, नगरसेविका सरस्वती काथारा, दर्शना बोहीर, प्रीती जॉर्ज, प्रियंका कानपिळे, सारिका भगत, अरुणा दाभणे, वंदना बहिरा, रेणुका मोहकर, मंजुळा कातकरी तसेच अर्बन बँकेच्या संचालिका सौ माधुरी गोसावी यांचीही विशेष उपस्थिती होती। या प्रसंगी उपस्थित नगरसेविकांचा तसेच समाजाच्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला। विशेष म्हणजे समाजाच्या पायाभूत स्तरावर निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, हॉस्पिटलमधील आया, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच शाळांमधील आया या महिला कर्मचाऱ्यांचा सखी कर्तृत्वाचा सन्मान या माध्यमातून गौरव करण्यात आला। या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक प्रेरणादायी महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला। परंपरागत बुरुड व्यवसाय जपणाऱ्या श्रीमती सुलोचना पांडुरंग खैरे वय वर्ष 85 आणि श्रीमती सुशीला अनंत खैरे वय वर्ष 80 यांना जवळपास 6 दशकाहून अधिक काळ हा व्यवसाय जपल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला। शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सौ दीपा दिलीप पनवेलकर, श्रीमती स्मिता सदानंद साखरे, कंकुबेन भारवाड आणि ज्योतिबेन चावडा यांचा सन्मान करण्यात आला। सुरक्षा क्षेत्रात प्रामाणिक सेवा देणाऱ्या सौ अनिता मेघराज मांजरेकर 19 वर्ष सेवा आणि सौ अनिता रामचंद्र माळी, एमिटी युनिव्हर्सिटी येथे 5 वर्ष सेवा यांचाही गौरव करण्यात आला। सामाजिक कार्यासाठी शुभा चंदेरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला। त्यांनी आदिवासी समाजातील महिलांना लोणचे बनवण्याचे प्रशिक्षण देऊन बचत गट उभारणे, प्रदर्शनांमध्ये स्टॉलची संधी उपलब्ध करून देणे तसेच आरोग्य जनजागृती, वृक्षारोपण आणि दारूमुक्ती मोहिमेद्वारे समाजकार्य केले आहे। महिलांच्या स्वयंपूर्णतेसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या सौ शैला दीपक खाडे यांचाही सन्मान करण्यात आला। त्यांना सोशल एंटरप्रेन्योर, रायगड भूषण, महाराष्ट्र भूषण आणि महाराष्ट्राची हिरकणी असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। स्वतःच्या कष्टातून कुटुंब उभे करणाऱ्या टिफिन व केटरिंग व्यवसायातील श्रीमती सुरेखा चाळके, सौ सारिका तुपे आणि श्रीमती सुलभा विठ्ठल धनावडे यांचा सन्मान करण्यात आला। वाहतूक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सौ अनिता विजय मागडे, शाळा बस चालक आणि सौ आशा दादासाहेब घालमे, रिक्षा चालक यांचाही गौरव करण्यात आला। अंगणवाडी क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणाऱ्या सौ अरुणा किसन गवते 41 वर्ष सेवा आणि श्रीमती सुनीता अशोक पाटील 20 वर्ष सेवा यांचा सन्मान करण्यात आला। तसेच आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ शोभा हरिश्चंद्र जाधव, सौ दर्शना महादेव पाटील आणि सौ सुनीता रमेश जाधव या आशा वर्कर महिलांचाही गौरव करण्यात आला। नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय सेवा देणाऱ्या सौ विशाखा विजयकुमार ठाकूर 24 वर्ष सेवा NMMC वाशी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला। याशिवाय विशेष सन्मानामध्ये सौ अपेक्षा जगदीश वाघमारे, ग्रामसखी, तेजस्विनी संदीप गोंधळी, हेवन इन अ बाईट, श्रीमती सीमा अजय शेटे, सौ नूतन संकेत रानडे, बेबीताई सौ हेमा दीपक कुंदळे तसेच महिला पोलीस शिपाई साधना मोहन
पवार यांचा गौरव करण्यात आला। पनवेल व परिसरातील विविध सामाजिक संस्थांच्या कार्याचाही यावेळी सन्मान करण्यात आला। यामध्ये पनवेल स्मार्ट ममी सौ शीतल रितेश ठक्कर, एकता महिला मंडळ अध्यक्ष सौ सुनीता गोविंद खरे, संवेदना महिला मंडळ फाउंडर सौ सुनेत्रा प्रसाद गव्हाणकर, डायमंड फाउंडेशन फाउंडर सौ नम्रता ज्ञानदेव धनवडे, जागृती फाउंडेशन अध्यक्ष सौ गौरी क्षीरसागर, दिशा मंच फाउंडर सौ नीलम विकास अंधारे, छत्रपती महिला ग्रामसंघ विचुंबे अध्यक्ष सौ रंजना विश्वनाथ सुरते, सहकार भारती महानगर जिल्हा पनवेल महिला प्रमुख ॲडव्होकेट सौ अपर्णा सुधीर नाडगौडी, सप्तशृंगी महिला मंडळ कळंबोली अध्यक्ष सौ ज्योती रवींद्र पाटील आणि वाणी समाज मंडळ पनवेल अध्यक्षा सौ पूजा प्रसाद साखरे यांचा समावेश होता। कार्यक्रमात महिलांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात पोहोचलेले आहेत। कोणी पायलट आहे, कोणी एअरफोर्स ऑफिसर आहे, कोणी पॉलिटिक्समध्ये आहे, तर कोणी स्वतःचा घरून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करेन। मी राजकारण म्हणून नाही म्हणणार, पण समाजकारण म्हणून म्हणेन, कारण त्यांनी केलेली कामे आज त्यांच्या केलेल्या